हाय फ्रेंड्स, #गीतिका चौगुले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। तर आता जो व्हिडिओ दिसणार आहे तो तुम्हाला गोवा सिरीजचा व्हिडिओ दिसणार आहे। तर आता ही आम्ही गोव्याची बस पकडली आहे। ही स्लीपर बस आहे। याची जे चार्जेस आहे ते 700 पर पर्सन आहे। तर आता ही जी बस पकडली ते मी माझ्या नंदेच्या गावावरून पकडली। जसं तुम्ही आमचा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर ते आम्ही आमच्या नंदेच्या गावी गेलेलो होतो। तर तिथे त्यांच्या गावावरून आम्ही ही कोंडेवरून, म्हणजे त्यांचं जे गावाचं नाव आहे ते कोंडे आहे, तिथून आम्ही ही बस पकडली आहे कोंडे हायवे पासून। तर आम्हाला पर पर्सन 700 रुपये तिकीट घेतले। तर आता आम्ही जाणार आहे पणजीला, तिथून आम्ही पुढे कलंगुटीला जाणार आहे। तर आता आम्ही पणजीच्या स्टेशनला पोहोचतो। ते बघा, हे जे तुम्हाला दिसतंय हे पणजीचं बस स्टँड आहे। तर बस स्टँडला आम्ही पोहोचलेलो आहोत। आता इथून आम्ही प्रायव्हेट बस करून पुढे जाणार आहोत। तर आता हे समोर जे बस दिसत आहेत ब्लू कलरचे, हे इकडचे प्रायव्हेट बस आहे। ॲक्च्युली इथे आम्ही गव्हर्नमेंट बस आम्हाला कुठे दिसली नाही। तर हे जे बस दिसले ते जेवढे बस होते ना हे सर्व प्रायव्हेट होते। तर आता ही प्रायव्हेट बस पकडून आम्ही कलंगुटीला जाणार आहे। तर कलंगुटीचे आमचे 30 रुपये असे एका माणसाचे घेतले, म्हणजे पर पर्सन 30 रुपये। आणि आमची ही गोव्याची सिरीज नक्की बघा। आम्ही गोव्यामध्ये कुठे फिरणार आहे काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल। तर नक्की आमची ही सिरीज बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा। आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, नक्की जाऊन फॉलो करा। आता आम्ही कलंगुटीला पोहोचलो आहेत आणि आम्ही रूम देखील घेतलेली आहे। तर आता आम्ही आधी नाश्ता करायला आलो आहे, कारण सकाळी आम्ही लवकर बस पकडली होती तर आमची नाश्ता वगैरे झाली नाही। तर नाश्ता आम्ही रूम घेऊन आम्ही नाश्ता करून फ्रेश वगैरे झालो। आणि आता मी जिथे रूम घेतलं आहे ना हे त्याचा वरचा टेरेस आहे, जिथे आम्ही कपडे सुकवायला आलेलो होतो। तर हे बघा, इथे वरून असा व्ह्यू आहे। आणि जे रूम आहे ते तुम्हाला मी रूम टूर आता थोड्या वेळाने दाखवते। बघा, हे बाहेरचा एंट्रन्स आहे तिकडचा। तर इथे जर तुम्हाला वॉटर स्पॉट ॲक्टिव्हिटी करायचं असेल तरी ते पण अवेलेबल आहे। आणि जर तुम्हाला गोव्यामध्ये अजून कुठे फिरायचं असेल ते देखील अवेलेबल होतं। काउंटरवर विचारलं तर प्रत्येक गोष्टीची प्राईस तुम्हाला भेटतील। तर हे बघा, इथे खालच्या ॲक्च्युली आम्ही ग्राउंड फ्लोअरचाच रूम घेतलेला। तर हे बघा, आम्ही AC रूम घेतला आहे। जसं तुम्ही आतमध्ये एंटर करता इथे साईडला एक टेबल आहे आणि खुर्ची देखील दिली आहे, तुम्ही आरामात बसू शकता। आणि हे बघा, हे मोठा बेड आहे, डबल बेड आहे ॲक्च्युली, म्हणजे चौघांसाठी आरामात झोपू शकतो असं बेड आहे बघा इथे। तर इथे आम्ही AC रूम घेतलेला आहे। आणि बघा, इथे TV देखील आहेत समोर। एकदम म्हणजे रूम एकदम चांगला होता रूमच्या बाबतीत, म्हणजे असं काय नाही आहे। 2 चेअर टेबल व्यवस्थित एक फॅमिली राहू शकते एवढंच असं रूम होता। आणि हे बघा, बाथरूम देखील स्वच्छ आहे। शॉवर सर्व व्यवस्थित लावलेलं आहे। आणि व्यवस्थित पाणी पण 24 तास येत होतं, गरम पाणी पण येत होतं सकाळी आणि संध्याकाळी। तर आता आम्ही रेडी झालो आहे। आता आम्ही गोवा फिरायला चाललो आहे। तर
आम्ही गोव्याला कुठे कुठे फिरणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच. तर आधी आता आम्ही फक्त गोव्याचं मार्केट फिरायला चाललो आहे. त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर नक्की पुढच्या व्हिडिओ पण बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर बघा फ्रेंड्स, इथून म्हणजे आम्ही जिथून रूम घेतलेला तिथून बाहेर पडल्यावर ना हे कलंगुटीचं मार्केट आहे, जिथे तुम्हाला जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहे. कपडेपासून अगदी लहान पोरांचे खेळणीपर्यंत सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहे. पण एवढं काय थोडंसं मला गोवा महाग वाटला. पण ज्यांना गोवा फिरायचं असेल तर एकदा नक्की विजिट करा. Getalo tuito, hoje sogelha undir coitane, macamulo sor. Vai ter que macar todo mundo, saiba tudo o coito. Vai como já orega. तर फ्रेंड्स हे बघा, आम्ही ॲक्च्युली जिथे रूम घेतलेली तिथे बाजूलाच चर्च होता आणि तिथे काहीतरी म्हणजे ॲक्टिव्हिटी चालू होती. आता तिथे काहीतरी प्रोग्राम चालू होता, पण त्या प्रोग्राम कोणता होता ते आम्हाला माहिती नाही. पण आम्ही जस्ट रात्रीचं जाऊन तिथे एकदा विजिट केलं तर एवढे पब्लिक होते, म्हणजे ते ॲक्च्युली ख्रिश्चन लोकांसाठी होतं. तर अशा प्रकारे हा गोव्याचा फर्स्ट डेचा ब्लॉग होता आमचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेले बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार. आणि नक्की इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. तर चला बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.